मी अरुण घोडके शिवचिंतन. जसजसा स्वराज्याचा विस्तार होत गेला तसतसा छत्रपती शिवरायांनी लष्करी प्रशासनाची मुळापासून पुनर्रचना करून ते अधिक सुदृढ केले. शिस्त, संघटन आणि कार्यकुशलता या त्रिसूत्रीवरती सैन्य रचनेला त्यांनी पूर्ण सक्षम बनवले. घोडदळ, पायदळ यासोबत रक्षक दल, गुप्तहेर खातेही त्यांनी अधिक सक्षम केले. गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी त्यांनी निष्ठावान आणि पराक्रमी गडकर्त्यांची नेमणूक केली. ज्यांचा घोडा असे तो शिलेदार आणि ज्यांना सरकारातून घोडा मिळत असे तो बारगीर असे. स्वराज्याच्या या कानाकोपऱ्यात माहितीचा प्रवाह कायम राहावा म्हणून त्यांनी हरकारे नेमले. ते हरकारे निरोप पोचवत असत. त्यामुळे संचार व्यवस्थेला अनोखी अशी गती मिळाली. व्यापार आणि उद्योग वृद्धिंगत व्हावेत म्हणून शिवरायांनी वसई, माहीम, जैतापूर, खारेपाटण, कोल्हापूर, आष्टे, चिपळूण या ठिकाणी व्यापारी केंद्रासोबत टपाल व्यवस्थेची व्यवस्था उत्तम बनवली. शिस्तबद्ध लष्कर, उत्कृष्ट प्रशासन, द्रुतगती संचार व्यवस्था आणि समृद्ध व्यापारी मार्ग या सर्वांचा सुंदर मिलाप म्हणजेच शिवस्वराज्य होय. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी